परफॉर्मन्स केला आणि पहिला विजय आपल्या नावी केला. नवी मुंबईचे अनेक खेळाडू होते, मैत्री ग्रुप असेल, जावळी ग्रुप असेल, यातील अनेक खेळाडू पाहायला मिळाले. चला सलामीची जोडी FM कांदारे टीमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येईल. स्पर्धेचा नियम आहे आणि त्यासाठी 12th मॅन आमच्या सोबत उपस्थित असणं बंधनकारक असेल. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना रायगडचा टायगर उस्मान पटेल आणि त्यांच्या समवेत सध्याच्या घडीला पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूचा बोलबाला राहिला आहे, नगरसेवक चषक या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावणारा प्रथमेश पवार नाना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, या खेळपट्टीवर सगळ्या संघासाठी सूचना असेल, जर तुम्ही गोलंदाजीची किंवा फलंदाजीची प्रॅक्टिस जर तुम्ही या खेळपट्टीवर करता तर 5 धावांची पेनल्टी असेल. म्हणूनच कुठला गोलंदाज या खेळपट्टीवर गोलंदाजी करणार नाही. मॅच सुरू झाल्यानंतर नक्कीच करू शकतो, त्यामुळेच प्रॅक्टिस इथे केली जाणार नाही. जर असं आढळलास त्या टीमला मात्र 5 धावांची पेनल्टी घोषित केली जाईल. कोणीही गोलंदाज प्रॅक्टिस सरावासाठी बॉल या खेळपट्टीवर टाकू शकणार नाही, याची नोंद घ्या. चला 12th मॅन कांदारे किंग्स टीमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, हे विनंती देखील केली जाते. जर विकेटवर कुठला गोलंदाज प्रॅक्टिस करतोय तर 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. पहिल्या मॅचपासून शेवटच्या मॅचपर्यंत हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, लक्षात घ्या. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय वैभव पाटील, मॅन फ्रॉम कंठवली. यंगस्टर खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक वर्ष ज्या गोलंदाजाने बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर आपल्या टीमसाठी आणि ग्रामीण क्रिकेट गाजवलं, त्यानंतर बघता बघता आपण जर पाहिलं तर स्काय रायडर्स भटवाडी टीमकडून देखील खेळताना दिसतोय. तर वैभव पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. उस्मान पटेल रायगडचा टायगर, घणसोलीच्या मैदानावर ज्यांनी शतक झळकवलं होतं, संजय पाटील अंकल यांच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये देखील शतक झळकवलं होतं. तर मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज तयार. पहिला बॉल अगदी लेंथ बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर उसळी घेतली. बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही. चांगला बॉल, चांगल्या अँगलने गोलंदाजी करतोय वैभव पाटील. यंगस्टर खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, अगदी शांत आणि संयमी खेळाडू आहे. क्षमता या खेळाडूकडे. ग्रामीण क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट या दोन्ही फॉर्मॅटमध्ये ज्याने आपली छाप सोडली आहे तो खेळाडू. इथे ऑन साइडला पुलचा फटका, प्रतिम फटका. उस्मान पटेल रायगडच्या टायगरच्या बॅटमधून येतोय. या मॅचचा पहिला धमाका. चेंडू सीमारेषा पार षटकार. सुपर स्ट्रोक ऍक्शन रिप्ले मध्ये tenniscricket.in च्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अख्खू टप्प्याच्या बॉलला खूप चांगल्या पद्धतीने पिक केला. ऑन साइडला पुलचा फटका, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. 6 धावांनी आपले आगाज, आपले अंदाज आणि आपल्या खातं उघडत असताना रायगडचा टायगर उस्मान पटेल. अनेक फॅन फॉलोइंग आहे या उस्मान पटेलची. ज्या ज्या वेळेस उस्मान पटेल मैदानामध्ये खेळतो त्या वेळेस मैदानाच्या अवतीभोवती अनेक प्रेक्षक त्याची बॅटिंग पाहण्यासाठी मैदानामध्ये हजर असतात. पहिला षटकार उस्मानच्या बॅटमधून. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. यशांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय. पहिला धक्का लागतोय, उस्मानला परतावा लागेल आणि पहिली सफलता मिळते वैभव पाटीलला. पहिली सफलता मिळते स्काय रायडर्स भटवाडी संघाला. उस्मान पटेल पाहण्यासाठी ऍक्शन रिप्ले मैदानामध्ये हजर असतात. अशा पहिला षटकार उस्मानच्या बॅटमधून. अगदी पडल्यानंतर वेग धारण केले आणि मध्ये यष्टी वाकवली. पहिला गडीगार tenniscricket.in आमचे गौरव मैदानामध्ये हजर असतात. त्यांचा पहिला षटकार उस्मानच्या बॅटमधून. खूप चांगला बॉल, अगदी यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. नवीन बॅटर मुजम्मिल फलंदाजीसाठी आलाय. डावखुरा फलंदाज आहे. चला FM कांदारी किंग शेवटचा कॉल असेल. तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे, त्यामुळेच ही सूचना
तर नजुमिल फलंदाजीसाठी आलाय. नवीन बॅटर इनाईट क्रमांक 3 वर. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. टप्प्याचा बॉल वेग धारण केलं होतं. उसळी पाहायला मिळाली. अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. बाईच्या स्वरूपात सिंगल जरूर मिळेल. थर्ड अंपायर साठी रेफर केलाय. बॅटिंग रिव्ह्यू आहे. प्रत्येक टीम साठी फक्त एक रिव्ह्यू असेल, लक्षात घ्या. तुम्ही बीमर साठी वाईट साठी घेऊ शकता. आणि आता मात्र पाहणी केली जाईल उदय तांडेल सर अंपायरच्या भूमिकेत. मॅन फ्रॉम सारसोळे. त्याचबरोबर महेंद्र पाटील जोगावकडून बिलॉंग करतात. त्याचबरोबर गुरुनाथ पाटील देखील पाहायला मिळतील. बघा व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून, म्हणजेच व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. FM कांदारी टीम हा संघ मैदानामध्ये खेळत असताना विकेट कीपर आपण पाहू शकाल अभिषेक अंगणे पाहायला मिळतील. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या अगदी वरच्या टोकाला लागतो. चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. सिंगल मिळते. आतापर्यंत वैभव पाटीलने एक खराब चेंडू हाताळला, पण चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं मार्गास असताना डिक्लर 1 धाव आहे. स्ट्राईक रोटेट केली जाणार नाही. सुनील पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं देखील सर स्वागत आहे. एक लेजंड खेळाडू आहेत. आणि सोमवारच्या दिवशी मात्र तुर्भे प्रीमियर लीग चॅम्पियन्स लीग देखील खेळली जाईल. तुर्भ्यातील अनेक खेळाडू आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने खेळताना दिसतील. ऑन साइडला ऑन ड्राय केला आहे. वाईडिश लॉंग ऑन रिझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. 10 धावा धाव फलकावर लागलेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना षटक क्रमांक संपलं गेलं पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 बॉल बाकी आहे. माफ करा, 1 चेंडू अजूनही बाकी आहे. वैभव पाटील 5 चेंडूचा खेळ संपलाय. 10 धावा धाव फलकावर लागलेत. आतापर्यंत जर पाहिलं तर एक अतिरिक्त वाईट बॉल हाताळला गेला होता. बघा मागचा आठवडा जर पाहिला तर पाऊस कुठेतरी रुसला होता, थांबला होता, विश्रांती घेतली होती. पण जशी या स्पर्धेला सुरुवात झाली तसं मात्र पावसाने आपल्या सरी बरसायला सुरुवात केली. आणि श्रावणामध्ये ज्या पद्धतीने पाऊस बरसतो त्या पद्धतीने या सरीवर सरी बरसत असताना पावसाळी रबर बॉल स्पर्धा. प्रथमेश पवार नाना काय बॅटिंग केली होती. 84 धावांची एक घणाघाती फलंदाजी. नगरसेवक चषक या स्पर्धेमध्ये आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात प्रथमेश पवार नाना याने. ISPL ची स्पर्धा देखील आठवते. बेस्ट बॅटरचा किताब देखील प्रथमेश नानाच्या नावावर आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून ISPL चा पहिला हंगाम गाजवलं होतं आणि चॅम्पियनशिप देखील आपल्या नावी केली. शेवटचा बॉल वैभव पाटील वर्सेस प्रथम फाईन लेग रिझर मध्ये सिंगल मिळते लेग बायच्या स्वरूपात. आणि षटक क्रमांक संपलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नेल्सन आकडा पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात म्हणावं लागेल टीम स्काय रायडर्स भटवाडी. आज भटवाडीचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजेच चंदू शेट्टी सर यांना देखील तुम्ही मागच्या इनिंगमध्ये ऐकलत. अगदी आंतरराष्ट्रीय समालोचक आणि IPL फेम कुणालजी दाते सर याच तुर्भे गावाकडून बिलॉंग करतात. आणि त्यांच्या देखील आयुष्याची नवीन सुरुवात झाली. कारण की मे महिन्यामध्ये त्यांचं देखील विवाह संपन्न झाला आणि नवीन घराची ओपनिंग देखील झाली. त्यांच्या नवीन सुरुवातीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सूर्या येतोय. षटक क्रमांक 2 सूर्या गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. सूर्या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. टप्प्याचा बॉल अगदी हाफ ट्रॅकर चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय गुरुनाथ पाटील यांच्या माध्यमातून. मागच्या मॅचमधून ह्या मॅचमध्ये देखील असे अनेक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. कारण की ही खेळपट्टी आहे. खेळपट्टीवर पडल्यानंतर बाउन्स देखील होताना पाहायला मिळाले. त्यामुळेच गोलंदाजाला लाईन अँड लेंथवर नियंत्रण ठेवावं लागेल. टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. कनेक्शन इतकं चांगलं झालं नाही.
शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते एका धावानं. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. 13 धावा. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे मात्र तुर्भ्या नगरीमध्ये अवतरलेत आणि सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारी स्पर्धा आहे. आदरणीय कामगार नेते चंद्रकांत रामदास पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं चाललेला हा क्रिकेटचा घमासान 1 लाखाची ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना FM कांदारी किंग्स वर्सेस स्काय रायडर्स भटवाडी. FM कांदारी किंग्स बांद्रा वर्सेस स्काय रायडर्स भटवाडी. घाटकोपर बांद्रा अशी ही लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. रामतनुचं मैदान नेहमीच एक प्रेस्टिज मैदान मानलं जातं, कारण की मागचा 10-15 वर्षाचा जर क्रिकेट पाहिलं की अव्वल दर्जाचे संघ नेहमीच पाहायला मिळाले आणि या तुर्भे गावाकडून अनेक सितारे या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपलं नाव रोशन करताना पाहायला मिळाले. आज मात्र खुल्या गटातील अनेक नामवंत खेळाडू या मैदानामध्ये खेळत असताना प्रथमेश नाना टप्प्याचा बॉलला पुल केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रथमेश पवार नानाच्या बॅट मधून येतोय पहिला धमाका. चेंडू सीमारेषा पार षटकार. अशी गोलंदाजी तुम्ही प्रथमेश पवार नानाला करू शकत नाही. अनुभव आहे, अनेक वर्ष क्रिकेटची तपश्चर्या करणारा खेळाडू. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी टप्प्याचा बॉल सीमारेषे पलीकडे साधावासाठी षटकार. खोलबट टप्प्याचा चेंडू. लाईन पाहावी लागेल, लाईन मिस केली. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. सूर्य चूक करत असताना प्रेशर आहे, दडपण आहे. आतापर्यंत 2 अतिरिक्त गोलंदाजाने चेंडू हाताळलेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 20 या आकड्यावर. 20 धावा दाखल करावं लागलेत. टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न केला होता. झेलची संधी होती पण ती मात्र गमावली आहे. शॉर्ट मिड विकेट रिजन मधून भावेश शेलार आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या. येस, पुन्हा एकदा थर्ड अंपायरची भूमिका. हाईट साठी बाउन्सर चेंडूवर इथे पाहणी केली जाईल आणि अंपायर याची पाहणी करत असताना पुन्हा एकदा बॅटिंग टीमने हे रिव्ह्यू घेतलाय. एक रिव्ह्यू आहे. फेअर डिलिव्हरी आहे. हा अगदी डोक्याच्या वर चेंडू नव्हता. हे रेफर मात्र जे तुमचा 1 DRS होता तो मात्र संपलाय. त्यामुळे यापुढे तुम्ही मागणी करू शकणार नाही याची नोंद घ्या. 21 धावा धावफल करायला लागले. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना सूर्या गोलंदाजी ट्रॅकवर आहे. कुठेतरी संयमाचं क्रिकेट खेळलं जाते. 2 षटकार जरूर लगवलेत. उस्मान पटेलच्या बॅट मधून आला, त्यानंतर प्रथमेश पवार नानाच्या बॅट मधून आला. खोलवट टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू इनटू द ब्लॉक होल. सिंगल मिळते. सूर्याने कमाल केली आहे. चांगली गोलंदाजी करतोय. 5 ओव्हरचा सामना आहे. आतापर्यंत 11 धावा खर्च केलेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना टप्प्याचा बॉल. पुलचा फटका. प्रतिम हा फटका पहा. धावा मिळतील 6. प्रथमेश पवार नानाच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक लाजबाब दर्जेदार षटकार. टप्प्याची गोलंदाजी याचा भूदंड भरावा लागेल. स्काय रायडर्स भटवाडी. चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपलं गेले. दुसरं 2 षटकांचा के इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 28. 28 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 11 धावा पाहायला मिळाल्या आणि या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च केले सूर्याने. 28 धावा धावफल करावं लागलेत. सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. श्री रामतनु माता क्रीडांगण तुर्भे नगरी नवी मुंबई इथे झालेला क्रिकेटचा घमासान. tenniscricket.in ची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करत असताना 3 कॅमेऱ्यासह ही स्पर्धा दाखवली जाते. टेनिस बॉल क्रिकेटची पहिली वेबसाईट ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरुवात केली. संतोष नाणेकर असतील, गौरव सावंत असतील,
या टेनिस क्रिकेटने देखील भरारी घेतली आणि क्लीन अँड नीट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी चर्चा केली जाते, चला सामना स्पीडअप करा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना कुठला गोलंदाज वापरला जाईल. येस, वैभव पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे. मॅन फ्रॉम कंठवलीचा हा खेळाडू आहे आणि ग्रामीण क्रिकेट आणि व्यावसायिक क्रिकेट असा प्रवास करत असताना या खेळाडूने देखील दर्जेदार खेळ केला. पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च केले आणि उस्मान पटेलला बाद करण्यात तो यशस्वी झाला. आता षटक क्रमांक 3ची जबाबदारी पुन्हा एकदा दिली जाते. नजबिल हा फलंदाज मात्र कुठेतरी स्ट्रगल करतोय. आतापर्यंत सिंगल डबलचा खेळ करतोय. आता आक्रमकता धारण करावी लागेल. पहिलाच बॉल भन्नाट वेग. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉलने या षटकाची सुरुवात होते. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. 1 फॉर द ओव्हर. एक बाउन्सरची ताकीद दिली वैभव पाटील या गोलंदाजाला. नजबिल हा फलंदाज देखील पाहायला मिळतोय. संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय. इथे हुक करण्याचा प्रयत्न केला होता. वेगवान चेंडू आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. खूप चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. डॉट बॉलचं पर्सेंटेज या संपूर्ण 3 ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. या 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 2-3 षटकार पाहायला मिळाले. प्रथमेश पवार नानाच्या बॅटमधून 2 षटकार, एक उस्मान पटेलच्या बॅटमधून षटकार आला. पण नजबिलला कुठेतरी आक्रमकता धारण करावी लागेल. 5th गिअरवर बॅटिंग करावी लागेल. टप्प्याचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळते आणि कॅच होते. ड्रॉप. अगदी सोपा झेल. कॅच ड्रॉप झाली आहे. संधी होती फलंदाज बाद करण्याची, पण ती संधी गमावली. आक्रमकता धारण करावी लागेल. चेंडू पाहू शकाल. टप्प्याचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक होता. त्याच्या हातामध्ये चेंडू पडला होता, पण कॅच ड्रॉप. फ्लिक केला जातोय. चेंडू जातोय फ्रेंडली ग्रीजन मध्ये. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. स्काय रायडर्स बटवाडी टीम कडून ज्या पद्धतीने लाईन अँड लेंथवर नियंत्रण ठेवलंय, ज्या पद्धतीने या संपूर्ण मैदानाचा विचार करून गोलंदाजी केली जाते. लाजबाब गोलंदाजी. खास करून कौतुक करावं लागेल वैभव पाटीलचं. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि या षटकामध्ये देखील अगदी कंजूस गोलंदाजी करतोय. टीमची धावसंख्या 31 या आकड्यावर. 31 धावा धाव फलकावर लागलेत. प्रथमेश पवार नाना. बाउन्सर, पुन्हा एकदा बाउन्सर. नो बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. गणगी ऑलरेडी 1 फॉर द ओव्हरची ताकीद दिली होती. दुसरा बाउन्सर मात्र घातक ठरेल. फ्री हिट साठी इशारा दिला जातोय. वेगवान गोलंदाजी, अतिरिक्त उसळी आहे या खेळपट्टीवर. त्यामुळेच गोलंदाजांना गोलंदाजी करत असताना लाईन अँड लेंथवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. फ्री हिटचा संधी आहे. मग या फ्री हिट बॉलवर कशा पद्धतीने समाचार घेतला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे चांगला बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. हार्ड लेनचा बॉल पडल्यानंतर उसळी पाहायला मिळाली आणि डॉट बॉलची सांगता होती. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडी केली जाते. त्याचबरोबर नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आदरणीय दीपकदादा पाटील आणि त्याचबरोबर आमचे परममित्र किशोर पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत. वेलकम. अगदी दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आणि कुठलीही स्पर्धा असो त्या स्पर्धेसाठी दीपक पाटील आणि किशोर पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. ऑन दी अप खेळ आहे. फटका चांगला आहे, पण हा फटका गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. फक्त सिंगल मिळेल आणि सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 34 धावा धाव फलकावर लागलेत. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर कमी स्कोर पाहायला मिळाला. अगदी 55चं टार्गेट होतं. या मॅच मध्ये देखील कशा पद्धतीने टार्गेट उभं केलं जाईल. 60+ धावा कराव्या लागतील. FM कांदारे किंग बँड्रा संघाला मोठी मोठी नावं या टीम कडे देखील आहे. टप्प्याचा बॉल. अगदी वेगवान चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी आणि अपील देखील केली आणि अंपायरचा इशारा काय येतोय. प्रथमेश पवार नाना
विकेटचं पतन होतोय आणि दुसरा धक्का लागतोय FM कांदारी टीमला. प्रथमेश पवार नाना बॅक टू द डगआउट. FM कांदारी रिप्ले मध्ये पाहू शकाल वेगवान चेंडू हात करण्याचा प्रयत्न केला होता. येस बॅटची एज लागली होती आणि कॉट बिहाइंड खूप चांगला झेल. अभिषेक आंगणेच्या माध्यमातून खूप चांगला झेल पकडला जातोय. 2 गडी बाद टीमची धावसंख्या 2-3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 आकड्यावर. 34 धावा दाखल करलेले नवीन फलंदाज किशन देवेंद्र. सिक्सर किंग म्हणून ओळखला जातोय. अनेक अर्धशतक या खेळाडूच्या देखील नावावर आहे. लांब लांब षटकार मारण्याची किमया अनेक वेळा या खेळाडूने केले आणि व्यावसायिक आणि खुल्या गटातील एक घातक आणि स्लॉग ओव्हरचा स्पेशलिस्ट बॅट्समन म्हणून ज्या खेळाडूची वर्णी लागते तो खेळाडू नुजम्बिल हा फलंदाज कुठेतरी स्ट्रगल करतोय. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर निमिष टीम भटवाडीकडून येत असताना 4थं षटक हाताळत असताना अनेक यंगस्टर खेळाडू आहेत भटवाडी टीमकडे देखील. षटक क्रमांक 4. सुपर बॉल अप्रतिम चेंडू. अगोदरच बॅट फिरवल्या जातोय आणि लाईन अँड लेंथला पिक करणं कुठेतरी नुजम्बिलला इथे कठीण. 7 बॉलमध्ये आतापर्यंत नुजम्बिलच्या बॅटमधून फक्त 5 धावा आल्यात. संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय आणि या संघर्षातूनच काहीतरी मोठं करावं लागेल. धावफलकाचा वेग वाढवावा लागेल कारण की 5 षटकांची मॅच आहे. त्यामुळेच 7 बॉल मध्ये फक्त 5 धावा आतापर्यंत नुजम्बिलच्या बॅटमधून पाहायला मिळाली. ऑन साइडला फटका पुन्हा एकदा फसलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. आता कॅच ड्रॉप होणार नाही आणि आणखीन एक विकेटचं पतन नुजम्बिलला देखील परतावा लागेल. तिसरा धक्का लागतोय FM कांदारी संघाला. फलंदाज नुजम्बिल बॅक टू द डगआउट. खूप चांगला झेल पकडला. साइडला फटका पुन्हा एकदा फसलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि फलंदाज बाद होते. 3 गडी बाद टीमची धावसंख्या 34 आकड्यावर. काय गोलंदाजी केली जाते स्काय रायडर्स भटवाडी टीम. नुकतीच भटवाडीची मानाची स्पर्धा झाली होती आणि चंद्रकांत शेट्टी सरांच्या नेतृत्वाखाली ती स्पर्धा देखील पाहायला मिळाली आणि महाराष्ट्रातील अशी एकमेव स्पर्धा आहे. ती स्पर्धा 7 वाजता 7:30 वाजता सुरू होते. पण आपण अलीकडे जर पाहिलं तर सगळ्या स्पर्धा हे उशिरा होताना पाहायला मिळतील. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. चला पुढचे 2 संघ देखील रिपोर्टिंग करण्यासाठी लगेचच सज्ज होतील. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. काय गोलंदाजी करत असताना निमिष या षटकामध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये पुन्हा एकदा अगदी ब्लाइंड स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला होता. ही खेळपट्टी आहे ना, फलंदाजाला इतकं सोपं नाही आहे खेळपट्टीवर बॅटिंग करण्यासाठी. प्रत्येक बॅटर कुठेतरी स्ट्रगल करताना दिसतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. चला यानंतर विनरचा सामना होईल. त्यासाठी ग्लोरियस स्पोर्ट्स टीमने देखील सज्ज राहायचं आहे. फुलर लेनचा चेंडू आहे, फ्लिक केला, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रीजन मध्ये, फक्त सिंगल मिळते. पण त्यानंतरचे मॅचेस आपण जर पाहिलं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक व सिल्वर स्टार भिवंडी, त्यानंतर वरज लॉजिस्टिक रायगड वर्सेस वाशी इंडियन्स NSP या संघाने देखील रिपोर्टिंग करायचं आहे. कारण की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यासाठी या 4ही संघांना मी विनंती करतोय की आपण रिपोर्टिंग करा. व्हाईट बॉलचा इशारा केला जातो. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35-35-36 या आकड्यावर. 36 धावा धाव फलकावर लागलेत. निमिषचे अप्रतिम षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत निमिषने गोलंदाजाला करत असताना चांगली गोलंदाजी केली. 5 बॉल हाताळलेत आणि 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. लाजबाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या मॅच मध्ये पाहायला मिळते. हे इम्पॉर्टंट षटक आहे. 4थं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी, लाजबाब षटक म्हणावं लागेल. अप्रतिम षटक. या षटकामध्ये निमिषने फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि या 2 धावा
अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक संपले गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या, म्हणजे 2 षटकामध्ये तब्बल धावा होत्या 28. असं वाटलं होतं की 50-60 पर्यंत मजल मारील, पण त्यानंतर वैभव पाटीलचं पुन्हा एकदा चांगले षटक, 6 धावा खर्च केले आणि मागचं षटक निमेशने फक्त 2 धावा खर्च केले. स्काय रायडर्स भटवाडी टीम अगदी भल्या भल्या संघांना पराभूत केलंय सध्याच्या हंगामामध्ये देखील. त्यामुळेच भटवाडीचे हे यंगस्टर खेळाडू मैदानामध्ये चांगला परफॉर्मन्स करत असताना नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आणखीन एक यंगस्टर गोलंदाज आहे. जतन गोलंदाजीसाठी आलाय. समोर आहे किशन देवेंद्र, स्लॉग ओव्हरचा स्पेशलिस्ट बॅट्समन आहे, घातक फलंदाज आहे, अनेक वर्ष क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू आहे. पहिला बॉल अगदी अवे फ्रॉम द बॉडी, शरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला. अपील केली पण आत्मविश्वास नव्हता. अभिषेक आंगणे विकेट किपर आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची सांगता होती. या मॅच मध्ये अनेक डॉट बॉल पाहायला मिळाले, पण त्याचं कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. कुठलीही मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी तुमच्याकडे फलंदाजी चांगली पाहिजे, त्यापेक्षाही तुमची गोलंदाजी स्ट्रॉंग पाहिजे. पण आज भटवाडी टीमने काय गोलंदाजी केली. खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केला होता, ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय, अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल, खराब क्षेत्ररक्षण. वैभव पाटील चूक करत असताना हा चौकार मिळेल. धावा येत नव्हत्या पण इथे चौकार मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण. एक एक धाव, इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. क्रिकेटमध्ये एक एक धावाला फार महत्व आहे, पण इथे 4 धावा बहाल केल्या गेल्या. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावर, 40 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये वैभव पाटील पाहायला मिळेल. चांगली फेकी आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, 2 धावा येथे कंप्लीट घेत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एका धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट केलं गेले. जर षटकार येत नसेल तर एका धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट करणं आणि धावफलक हालत ठेवणं, वेग वाढवणं, यासाठी हे दोन्ही बॅटर प्रयत्न करत असताना किशन देवेंद्र मोठे फटके खेळावे लागतील. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगली गोलंदाजी, अप्रतिम कटर बॉलर, सुपर बॉलिंग, चांगल्या अँगलने गोलंदाजी करतोय हा गोलंदाज जतन. यंगस्टर खेळाडू आहे, यंगस्टरवर विश्वास दाखवले या टीमने आणि बघता बघता आता मात्र किशन देवेंद्र सारख्या एक मातबर खेळाडूला जखडून ठेवण्याचं काम करतोय. या इनिंगचे अगदी 2 चेंडू शिल्लक आहेत. अकोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. अंडरम क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने आम्ही टॅप करतो त्याप्रमाणे टॅप करण्याचा प्रयत्न केला जातो आणि काय घडलंय, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि क्रॉस दोन्ही फलंदाज झाले. त्यामुळेच किशन देवेंद्रकडे स्ट्राईक जाईल की अंपायर काय निर्णय देतील. चला, कुठला फलंदाज बाद आहे. रिव्ह्यू व अंपायर बघा, किशन देवेंद्र बाद आहे असा घोषित थर्ड अंपायरच्या माध्यमातून, कारण की बॅटरला क्रॉस करणं गरजेचं आहे. त्यामुळेच इथे कुठेतरी किशन देवेंद्रला परतावा लागेल आणि आणखीन एक विकेटचं पतन आहे. 1 धाव जरूर मिळेल. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. चला, शेवटचा बॉल शिल्लक आहे. जतन खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. या 5 बॉलमध्ये जतनने आतापर्यंत धावा जर पाहिल्या तर 6 धावा खर्च केल्यात, 7 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर पुलचा फटका, शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फक्त सिंगल मिळते. अप्रतिम षटक आणखीन एक पाहायला मिळते. मागच्या 3 षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली भटवाडी टीम कडून. ती
FM कांदारी टीम इथे बॅटिंग करत असताना 5 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 या आकड्यावर आणि 45 धावांचं टार्गेट उभं केलंय. तर बघूया या 45 धावांचा कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल स्काय रायडर्स भटवाडी टीम कडून आणि या धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील. तुम्ही पाहताय श्री चंद्रकांत रामदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं चाललेला हा क्रिकेटचा घमासान आणि इनिंग ब्रेक मध्ये करूया बदल आणि ऐकूया IPL फेम कुणाल दाते सरांना. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. कुमार 11 पॅव्हिलियन जो आहे तिथे जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती आहे खेळाडूंसाठी थोडीशी जागा करून द्या, कारण खेळाडू बाहेरून आलेले आहेत आपल्या तुर्भे गावामध्ये खेळण्यासाठी. तर जे प्रेक्षक कुमार 11 पॅव्हिलियनमध्ये बसलेत त्यांना विनंती आहे खेळाडूंना तिथे बसण्यासाठी व्यवस्था करून द्या. धन्यवाद. विघ्नेश मडवी यांचा आवाज तुम्ही ऐकलात आणि या मॅचमध्ये टार्गेट सेट करण्यात आले 45 धावा करायच्या स्काय रायडर भटवाडीला. यानंतर ग्लोरियस स्पोर्ट्स आपण रेडी राहायचं. लगेचच विजेत्या टीमच्या विरुद्ध ग्लोरियस स्पोर्ट्स या दोन टीमच्या दरम्यान मॅच होईल. त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका. ग्लोरियस स्पोर्ट्स लगेचच तुम्हाला सामना खेळायचा आहे. 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. tenniscricket.in वर या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय. आमचा मुख्य व्यासपीठ जिथे अशोक मामा पाटील यांचे 2 चिरंजीव आपल्याला पाहायला मिळतात. नमित पाटील, रोनित पाटील. आमचे समालोचक मित्र विघ्नेश मडवी ते आहेत. विनय जोशी आणि अक्षय पाटील. अक्षय दादा पाटील. चला तर मॅच लगेचच सुरू करायचे. पहिला सामना संपलाय. सेकंड मॅच ऑफ द डे जिथे 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. ओपनिंग बॅटर मैदानामध्ये पाठवा. सलामीची जोडी स्काय रायडर भटवाडी. अभिषेक आंगणे आणि भावेश शेलार ही सलामीची जोडी मैदानामध्ये येईल स्काय रायडर भटवाडीकडून. धर्मवीर चषकामध्ये चांगलाच खेळ केला स्काय रायडर भटवाडीने आणि इन्फॉर्म संघ आहे. विशेष म्हणजेच भन्नाट फॉर्म मध्ये खेळाडू अभिषेक आणि त्याचबरोबर भावेश देखील. प्रशिक्षकाची भूमिका देखील तो पार पाडतच असतो. चांगला खेळ करावा लागेल कारण लक्ष्य तसं पाहिलं तर जास्त मोठं नाहीये, परंतु फायटिंग स्कोर नक्की आहे. 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 45 टू विन. दोन ओपनिंग बॅटर अभिषेक आंगणे, भावेश या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी
फर्स्ट ओव्हर मयूर वाघमारे गोलंदाजी करताना दिसेल. आणि या 45 धावा जर रोखायच्या असतील तर सुरुवातीपासून तुम्हाला दबाव टाकावा लागेल फलंदाजी करणाऱ्या टीमवर. पहिल्याच मॅचमध्ये चॅम्प इलेव्हनला पराभूत केलं ग्लोरियस स्पोर्ट्सने. दुसऱ्या मॅचमध्ये 45 करायचे आहेत स्काय रायडर भटवाडीला. टीम FM हॉस्पेट कांदारी किंग्सच्या विरुद्ध खेळत असताना सेकंड मॅच ऑफ द डे. सेकंड इनिंगला सुरुवात. अंपायरचा इशारा, मॅच स्टार्ट. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता, खोदून काढला अक्षरशः. बॉलला पाठवले डाऊन दी ग्राउंड बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकाराने सुरुवात केली आहे अभिषेक आंगणेने. अभिषेक नेहमीच याच अंदाजामध्ये खेळतो. तो देखील लेदर क्रिकेटचं प्रशिक्षण करतो. लेदर क्रिकेट चांगला खेळत आलाय संजीवनी क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून. आणि सध्या त्याच्या पॅटमधून हा धमाकेदार षटकार. सुरुवात झाली आहे 6 धावाने. बॉल हवेत आहे. यावेळेला फिल्डर येतोय डीप मधून. प्रयत्न सुरू आहे आणि ते झेल सोडलाय. कॅच ड्रॉप. सिंगल मिळेल घोषांकी क्षेत्रामध्ये अभिषेकच्या खात्यात. टीमची धावसंख्या 7. लक्ष आहे 45. 38 धावांची आवश्यकता. कॅचेस विन द मॅचेस. या कॅचेस घ्याव्या लागतील. हे झेल पकडावे लागतील. अन्यथा कठीण काम आहे, कारण लक्ष तेवढं मोठं नाही आहे. फायटिंग स्कोर निर्माण केलाय, परंतु तो जर डिफेंड करायचा असेल तर विकेट घ्याव्या लागतील. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला बॉल. सबमरीन डिलिव्हरी. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. अनइव्हन बाउन्स या खेळपट्टीने दाखवलाय पहिल्या मॅचपासून. कधी बॉल जास्त उसळतो, कधी खाली राहतोय. फलंदाजीसाठी देखील तेवढीच उपयुक्त, गोलंदाजांसाठी देखील तेवढीच उपयुक्त. एन्जॉय केलंय क्रिकेट. शॉर्ट बॉल हाफ आर्म पूल केलाय. डीपमध्ये फिल्डर येतोय स्क्वेअर लेग मधून धावत. तोपर्यंत एक धाव मिळेल अभिषेक आंगणेच्या खात्यात. टीमची धावसंख्या 8. पहिलं षटक सुरू असताना मोठमोठे षटकार देखील आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिले. सोनू गौरवने चांगली खेळी केली, सामना जिंकून दिला. दुसऱ्या मॅचमध्ये लक्ष छोटं आहे, 45 करायचे आहेत. त्याचा पाठलाग करत असताना अभिषेक आंगणेने षटकाराने सुरुवात केली. आता लेफ्ट हँडेड बॅटर भावेश मैदानामध्ये आणि राऊंड विकेट गोलंदाजी करतोय मयूर वाघमारे. मयूरचा हा बॉल ऑन साईडला चांगलाच पूल केलाय. डीपमध्ये फिल्डर आहे. मोईनने हा बॉल अडवला. तोपर्यंत सिंगल इथे मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 9 धावा. तर धावा झाल्यात 9. पहिलं षटक सुरू आहे. बॅट निसटली आहे. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. हाफ आर्म पूल. डीपमध्ये फिल्डर आहे. सिंगल इथे मिळेल अभिषेकच्या खात्यामध्ये. आणि पावसाळी क्रिकेट म्हटल्यानंतर एवढे सोपं क्रिकेट नाही आहे. अगदी रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे, ग्रीप करायचं आहे. बॉलरला देखील अनेक चॅलेंजेस आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक ग्राउंडवर. परंतु या ग्राउंडची एक विशेषता जर तुम्ही पाहिली तर कितीही पाऊस इथे पडला तरी इथलं ड्रेनेज सिस्टीम एवढं भारी आहे की इथे पाणी साठलेलं तुम्हाला कधीच दिसणार नाही. असं हे श्री रामतनू माता क्रीडांगण भरपूर मोठा वारसा आणि परंपरा लाभलेलं क्रीडांगण आहे नवी मुंबईतलं तुर्भे गावचं. अनेक स्पर्धांचे साक्षीदार, अनेक लिजंड्स खेळाडू या क्रीडांगणावर खेळून गेलेले आहेत. पहिलं षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा. स्काय रायडर भटवाडी 45 करायचे आहेत. 35 धावांची आवश्यकता येणाऱ्या 24 बॉलमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये मोईन गोलंदाजीसाठी. आदरणीय चंद्रकांत रामदास पाटील जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन. भव्य खुलागट पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. आजचा पहिला दिवस. 1 लाख रुपयाचं पारितोषिक. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये रोख. साईड बॉईज मोशन पाटील, दीप्तेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र यांनी ही स्पर्धा आपल्या समोर आणली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ सध्या तुमच्या समोर रंगत असताना मोईन गोलंदाजीसाठी
मोईनचा हा बॉल पडल्यानंतर चांगलाच स्पीड होतोय, उसळी घेतोय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. रिमझिम सध्या पाऊस बरसतोय, खेळपट्टीवर काही स्पॉट्स आहेत, तिथून बॉल चांगली उसळी घेतो, काही वेळेला खाली राहतोय. म्हणजे ओव्हरऑल जर पाहिलं तर ॲडव्हान्टेज दोघांनाही आहे, गोलंदाजालाही आहे, फलंदाजालाही आहे. मॅच ही देखील चांगली रंगू शकते. परत एक वेळा हलकासा शॉर्ट बॉल पडल्यानंतर थोडासा खालीच राहिला, हा फॉर्म पूल करण्याचा प्रयत्न, बीट करून बॉल विकेट किपरच्या हातात, डॉट. चांगली गोलंदाजी मोईनची. दबाव बनतोय आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर. 45 करायचे आहेत, 10 झाल्यात, 35 धावांची अजूनही आवश्यकता. या मॅच मध्ये दुसरं षटक प्रगतीपथावर. मोईन पुढचा बॉल घेऊन, यावेळेला टायमिंग फसलंय, डीप मधून फिल्डर येतील तोपर्यंत एक धाव मिळते. अखेर नॉन स्ट्रायकिंग एंडला अभिषेक आंगणे गेलाय. सुरुवात केली होती षटकाराने अभिषेक आंगणेने, परंतु या ओव्हरमध्ये त्याला पूर्णपणे शांत ठेवलंय मोईनने. FM कांदारी किंग्स विरुद्ध स्काय रायडर भटवाडी या दोन टीमच्या दरम्यान हा सामना. स्काय रायडर भटवाडीला धावा करायच्यात 45, आतापर्यंत धावा झाल्यात 11. आणि FM कांदारी किंग्स, प्रथमेश पवार आणि त्यांचे सर्वच प्लेयर, आता एक त्यांचा कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. बॉडी लँग्वेज त्यांची बदलली आहे, कारण हे षटक चांगलं टाकलंय त्यांच्या गोलंदाजाने. आणि पावसालाही सुरुवात झाली आहे, त्याच्यामुळे त्याला माहिती आहे या मॅचमध्ये पलटवार होऊ शकतो. मयूर वाघमारेचे षटक असतील, मोईनचे षटक असतील, या टीमकडे गोलंदाज चांगले आहेत. पुढचा बॉल मोईनचा स्ट्रायकिंग एंडला. भावेश गोशांकी क्षेत्रात जाईल, हुक केलाय, सिंगल इथे मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 12. एकेरी धावा येत आहेत, त्याच्यामुळे दबाव परत एक वेळा बॅटिंग करणाऱ्या साईडवर आहे, टीमवर आहे. कारण 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग, रिमझिम बरसणारा पाऊस, या पावसामध्ये सोपं नाही आहे हे टार्गेट चेस करणं, इथपर्यंत पोहोचणं. त्यासाठी तुम्हाला मोठे फटके मध्यंतरी मारावेच लागतील आणि तो प्रयत्न करावा लागेल भावेशला, अभिषेक आंगणेला. विकेट गमावलेली नाही आहे, हा प्लस पॉईंट आहे स्काय रायडर भटवाडीचा. सेट बॅटर अभिषेक नॉन स्ट्रायकिंग एंडला, भावेश स्ट्रायकिंग एंडला. चांगली गोलंदाजी, परत एक वेळा फक्त सिंगलच मिळेल या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगल नंतर 13. 3च धावा आल्यात 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक. दुसरं षटक मार्गस्थ असताना हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावा लागेल मोईनला. समोर स्ट्रायकिंग एंडला अभिषेक आंगणे. शेवटच्या बॉलवर देखील सिंगल मिळेल, ओव्हरची होते समाप्ती. या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 4. ओव्हर नंबर 2चा काही संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात बिनबाद 14 स्काय रायडर भटवाडी. आणि या मॅचमध्ये अजूनही धावा करायचे 31. येणारे बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे अजूनही 18. 18 चेंडू आणि 31 धावा हे समीकरण असेल. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. 18 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता, 45चं लक्ष समोर असताना. तर जिशानकडे आता प्रथमेशने बॉल सोपवलाय. ही चांगली गोलंदाजी सातत्याने करत आलाय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असू द्यात, टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असू द्यात, आणि चांगल्या फॉर्ममध्ये आहे FM हॉस्पेट कांदारी किंग्सचा संघ. चर्चेतला संघ, परंतु टार्गेट डिफेंड करू शकतील का हाही प्रश्न येणाऱ्या 18 बॉलमध्ये 31 धावा करायच्या स्काय रायडर भटवाडीला. भावेश आणि भावेशच्या बरोबरीने सध्या मैदानामध्ये अभिषेक आंगणे. नेक्स्ट मॅच विनिंग टीम एकमेकांच्या विरोधात खेळतील. ग्लोरियस स्पोर्ट्स विरुद्ध या मॅचमधून जिंकलेला संघ पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शन असेल. जिशान गोलंदाजीसाठी आणि त्याच्या समोर फलंदाजीसाठी भावेश.
भटवाडी घाटकोपरचाच खेळाडू, एक नामांकित खेळाडू, सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो. पहिल्याच बॉलवर स्ट्रॉंग अपील आणि इथे स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. वाईड बॉलचा इशारा केलाय. कॉट बेंड विकेटसाठी कुठलाच DRS तुमच्याकडे उपलब्ध नसेल. नाही, पहिल्या बॉलवर सर्व घडामोडी घडल्यात. हलकीशी स्माइल चेहऱ्यावर विकेट कीपर कॅप्टनच्या. पहिलाच बॉल वाईड बॉल घोषित केला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 15. 18 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. प्रथमेशला माहिती आहे या मॅचचं महत्त्व. नॉकआउट स्टेजमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. इथे पराभूत झाला तर स्पर्धेच्या बाहेर. अठरा 30 कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे, लक्षात घ्या स्पर्धेचा. धावा तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील. सुपर ओव्हर नाहीये. बाउन्सरचा वापर, अंपायरचा इशारा. शॉर्ट बॉल जास्त उसळी घेणारा ठरलाय. वाईड बॉलचा इशारा इथे पंचांनी घोषित केलाय. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल आणि या एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते आणि आता धावसंख्या स्कोर बोर्डवर वाढत असताना 16 धावा, 29 धावांची आवश्यकता. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल आणि 29 रन हे समीकरण या मॅच मध्ये. हाय बॉल सोडून दिलाय. अंपायरचा सिग्नल. वाईट बॉल +1. 2 धावा ऍड होतील. निरंतर एक्स्ट्रा येत आहेत या ओव्हरमध्ये. त्याच्यामुळे आता दबाव परत एक वेळा कांदारी किंग्सवर आलाय. FM हॉस्पेट कांदारी किंग्स विरुद्ध स्काय रायडर भटवाडी या दोन टीमच्या दरम्यान हा सामना. आणि तोच कानमंत्र देण्याचा प्रयत्न इथे प्रथमेश करतोय गोलंदाज जिशानला. 18 बॉल आणि 27 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. आणि लेफ्टी बॅटर ज्या वेळेला समोर असेल लेफ्ट आर्म सीमरच्या, त्यावेळेला थोडासा दबाव असतोच. तो दबाव इथे पहिल्या बॉल पासून दिसतोय. पहिला बॉल वाईट टाकला, त्याच्यानंतर आणखीन खराब गोलंदाजी राहिली. इथे वाईट बॉल +1 अशा 2 धावा आल्यात. एकही बॉल टाकलेला नाहीये. शॉर्ट बॉलचा वापर, इथे विकेट मिळू शकते. विकेट कीपर खाली आणि ही विकेट मिळवली आहे. जिशानने एक मोठा मासा गळाला इथे लावलाय आणि मात्र पहिली विकेट स्काय रायडर भटवाडीने गमावली आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 असताना नवीन फलंदाज निमिष आता फलंदाजी करताना दिसेल. आता या मॅच मध्ये रंगत येईल. 17 बॉल मध्ये 27 करायचे आहेत. नेक्स्ट मॅच जिंकलेले संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. त्याच्यामुळे ग्लोरियस स्पोर्ट्स तुम्हाला रेडी राहायचं आहे नेक्स्ट मॅच साठी. लगेच टॉस केला जाईल हा सामना संपल्याबरोबर. जिशान गोलंदाजीसाठी, त्याच्या समोर निमिष आहे. लक्ष या मॅच मध्ये 45 होता आतापर्यंत. 18 केल्या, 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. शॉर्ट बॉलचा वापर आणि पहिल्याच बॉलवर चांगला अटेम्प्ट. बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. मैदानाच्या मागे एक वॅगेनार कार लागली आहे. 9968 ती कार आपल्याला काढायची आहे. त्याच्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला. 9968 वॅगेनार कार ग्राउंडच्या बरोबर मागे मेन रोडवर पार्क करण्यात आलेली आहे.
ती कार आपल्याला काढायची आहे, वॅगनर कार. आल्याला षटकार मारला नाही. या षटकाराच्या मदतीने आता 16 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं महागडं षटक जिशानचं या ओव्हरच्या दरम्यान नियंत्रण त्याचं पाहायला मिळालेलं नाहीये. 45 धावा डिफेंड करायचे असतील तर तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील. विकेटही आली, परंतु त्याच्यानंतर षटकार आलाय. हा बॉल चांगला होता, कमी गतीने टाकलाय. निमिष शाह अगेन्स्ट डॉट बॉल इथे येतोय. पंधरा बॉल आणि 21 धावा हे समीकरण असेल या मॅच मध्ये. एक एक डॉट बॉल परत एक वेळा मॅच मध्ये येऊ शकतात. कांदारी किंग्स FM हॉस्पेट. शॉर्ट बॉलचा वापर, त्याच्या विरुद्ध चांगलाच अपरकट. बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक षटकार इथे येतोय. चांगली बॅटिंग करत असताना निमिष या मॅच मध्ये आल्या आल्या त्याच्या बॅट मधून 2 षटकार त्यांनी मारलेत. अप्रतिम खेळ सध्या सुरू आहे. जास्त चापटलेला बॉल त्याच्या विरुद्ध बॅकफुटला जात असताना चांगलाच कट केलाय. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि षटकार वसूल केलाय. बॅटरने इथे रिव्ह्यू घेतलाय बाउन्सर चेक करण्यासाठी. वन बाउन्स पहिले जर दिला असेल तर हा बॉल नो बॉल आहे. तर दोन्ही पाय हवेत आणि त्याच्याही पलीकडे बॉल डोक्याच्याही वर आहे. त्याच्यामुळे टीव्ही अंपायर जे आहेत उदय तांडेल यांनी हा नो बॉल घोषित केलाय. त्याच्यामुळे 7 धावा मिळतील एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 31. 31 धावा फलकावर लागल्यात. आजच्या दिवसातला दुसरा सामना 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. हे सर्वाधिक महागडं षटक मी म्हणेन. पहिल्या 2 ओव्हरच्या तुलनेमध्ये जास्त धावा या ओव्हरमध्ये आल्यात जिशानच्या. हा बॉल चांगला होता. फ्री हिटचा बॉल कमी गतीने टाकलाय. या लेंथवर गोलंदाजी करणं गरजेचं होतं आणि नाना त्याच्याचमुळे थोडासा नाराज आहे. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली यांच्या टीमने आणि त्याच्यानंतर हे षटक जास्त महाग ठरला. आता 14 मध्ये 14 असं समीकरण राहिले या मॅच मध्ये. रन बॉल इक्वेशन, फायटिंग स्पिरिट दोन्ही टीमचा तसाच आहे, चांगला आहे. पण तो स्काय रायडरसाठी सध्या तरी हा सामना सोपा वाटतोय. आणखीन एक खराब बॉल जिशानचा. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. धावा झाल्यात 32. आता धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 13 बॉल शिल्लक आहेत. 14 बॉल 13 धावा. निमेशचं कौतुक व्हायला पाहिजे. आल्या आल्या त्याच्या बॅटमधून 2 षटकार त्याने मारले. हुक करण्याचा प्रयत्न, सिंगल इथे मिळेल. फाईन लेगला गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 33. आता धावा करायच्यात 12. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉल आणि 12 धावा.
13 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. निमेश बन्नाट फॉर्म मध्ये, भटवाडी प्रीमियर लीग पासून चर्चेमधलं नाव आहे आणि चांगला क्रिकेट सातत्याने तो खेळत आलाय. आणखीन एक चांगला हुक शॉट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, तिथे गोशंकी क्षेत्र आहे. त्या झेंड्याच्या आतमधून जर बॉल गेला तर 4 धावा किंवा षटकार मिळेल, त्याच्या पलीकडे बाहेर गेला तर मात्र गोशंकी क्षेत्र आहे, सिंगल मिळेल. ओव्हरची होते आता इथे समाप्ती आणि आता 12 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चांगली बॅटिंग निमेशची. ओव्हर नंबर 3चा खेळ इथे संपलाय. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 34. स्काय रायडर भटवाडी. ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन निलेश बिल्लारे आपण स्टेजवर यायचंय. ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन. ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन निलेश, आपण लवकरात लवकर आमच्या मुख्य स्टेजशी संपर्क साधायचा आहे. 34 धावा स्कोर बोर्डवर. आणखीन एक वेळेला खराब लाईन, अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा मिळतील. बॅटची कडा सिंगल इथे मिळेल आणि टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 37. अकरा बॉल मध्ये 8 करायचे आहेत. परत एक वेळा शॉर्ट बॉल, आपटलेला बॉल, अंपायरचा सिग्नल नो बॉल +1 अशा 2 धावा इथे ऍड होतील. 6 धावांची आवश्यकता आहे. अंकुश पाटील यांचे इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. 11 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. आणि इथे एक मोठा धमाका. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने वाटचाल करतोय. अंपायरचा इशारा सिक्सर आणि हा सामना इथे संपलाय. सामना इथे जिंकलाय स्काय रायडर भटवाडीने. निलेश बिल्लारे टॉससाठी या ग्लोरियस स्पोर्ट्स विरुद्ध स्काय रायडर भटवाडी या 2 टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगेल.